टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणातील हे तरुण नवनवीन शेतीकडे वळताना पाहायला मिळतात। त्यामध्ये मत्स्य शेती असेल किंवा कृषी क्षेत्रातील शेती असो, पण मात्र तरुण जे आहे ते प्रयोग करताना पाहायला मिळतात। पण मात्र मी सिंधुदुर्गातील आचरा ह्या भागामध्ये आहे आणि ह्या कोलंबी प्रकल्प असलेल्या या ठिकाणी जर पाहू शकता की काही समाजकंटकांनी या ठिकाणी विष टाकून हे कोलंबी जे आहे ते मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। पूर्णपणे ही जी कोलंबी आहे पूर्णपणे या ठिकाणी मरून गेलेली आहे, जमीनदोस्त झालेली आहेत। पूर्णपणे इथलं जे त्याचं उदरनिर्वाहाचं साधन जे तरुणांचं होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतात। आपण या संदर्भात जे यांनी जो प्रकल्प उभा केला त्या संदर्भातले जे मालक जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं हे प्रकार कधी घडला काय माहिती आहे? हे 13 तारखेच्या रात्री हा प्रकार घडला। मी माझ्या साईटवरती माझी माणसं कामाला होती नाईट शिफ्टला, तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की प्रॉन्स मारायला सुरुवात झालेली आहे। तर आम्हाला वाटलं की पहिला DOचा इश्यू असेल म्हणून मग त्यांना मी ताबडतोब हार्वेस्टिंग चालू करा म्हणून सांगितलं। पण नंतर जेव्हा सकाळ झाली तसं आम्हाला समजून आलं आणि वास वगैरे येऊ लागला केमिकल्सचा, तसं समजून आलं की या पॉन्डमध्ये कोणीतरी अज्ञातांनी येऊन केमिकलची बॉटल फेकली होती। परत केमिकलचे पिठाचे गोळे करून त्यांनी पॉन्डमध्ये फेकले होते, जेणेकरून त्या प्रॉन्सचं हे मरण झालेलं आहे। काही तुमचा कोणाकडे रोष वगैरे आहे का? म्हणजे नुकसान करण्यामागे कोणाचा तुमचा वगैरे वाद वगैरे कोणाच्या ग्रामस्थांचा झाला होता काय? 1992 पासून जेव्हापासून हा प्रकल्प चालू आहे तेव्हापासून नाहक हा विरोध हा चालूच असतो इथं, आणि गेली काही वर्ष हा प्रमाण वाढलेला होता। आपल्याकडे कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटीचं लायसन्स असूनही हे लोक, आणि कारण ते जेव्हा लायसन्स भेटतं तेव्हा इवन गव्हर्मेंट पण त्याच्यात इन्वॉल्ड असते, आणि जिथं ते जे पॅरामीटर्स आहेत प्रकल्प कुठल्या क्षेत्रात व्हायला पाहिजे हे सगळं समजलेलं, म्हणजे ते सगळं जाणूनच ते लायसन्स प्रोव्हाइड करतात। मग हे असतानाही लोकांचा म्हणजे नाहक विरोध होत असतो, आणि इथं काही ना काहीतरी म्हणजे नुकसान व्हावं या दृष्टीने लोक इथं काही ना काहीतरी करत बसतात। किती नुकसान झालं आहे तुमचं हे साधारणतः ह्या कोलंबी प्रकल्पामध्ये? साधारण इथे 18 ते 20 लाखाचं हे नुकसान झालेलं आहे, कारण ही आता पुढच्या 10 दिवसांनी हे हार्वेस्टिंगचा टाईम आलेला होता। तर त्याच अगोदर यांनी 15 दिवस अगोदर हे सगळं त्यांनी आपला विषारी प्रयोग केला। काही या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे काही केली आहे का? ताबडतोब तेच जेव्हा इथं पोहोचलो मी ताबडतोब मी पोलीस स्टेशनला गेलो, आचरा पोलीस स्थानकाला, त्यांना तिथं FIR केली। पोलीस येऊन त्यांनी इथं पंचनामा केला, फॉरेन्सिकची टीम पण येऊन गेली आहे। आता पुढे जे काय ते आता तपास चालूच आहे, तिकडनं आपल्याला समजेल की काय होतं। या संदर्भात तुम्ही पालकमंत्री नितेश राणेंची देखील भेट घेणार आहात, नेमकं काय भेटी पाहिजे काय त्यांना माहिती करून देणार आहात? भेट घेणार आहोत। साहेबांना सांगायचंच आहे की म्हणजे आज एक तरुण पिढी जर ह्या क्षेत्रात यायला बघते, कारण आता महाराष्ट्र सरकारने पण मत्स्य उद्योगाला हा कृषीचा दर्जा दिलेला आहे। तर आज जर नवीन पिढी जर ह्या क्षेत्रात येऊ इच्छिते आणि अशी जर घटना घडत असेल तर कुठेतरी लोकांना माणसं विचार करतील या क्षेत्रात येण्यापूर्वी। तर ह्या याच्यावरती त्यांनी कुठेतरी एक कठोर एक कायदा पण व्हायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट काहीतरी एक त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल वगैरे व्हायलाच पाहिजेत। नक्कीच मत्स्य शेतीला हा कृषी दर्जा मिळाल्यानंतर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच अशा प्रकारे जर मत्स्य शेतीचं नुकसान जर होत असेल तर सरकारने लोकप्रतिनिधीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी होताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।